सर्वांना नमस्कार। BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। यामध्ये गुरुची महती सांगितलेली आहे आणि आज शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो। ते शिक्षक दिनाचं औचित्य कोणतंही असलं तरी शिक्षकाप्रती ज्या काही मंगल भावना आहेत त्या भावना आजच्या दिवशी व्यक्त केल्या जाव्यात यासाठी अशा पद्धतीचा शिक्षक दिन आहे। भारतामध्ये शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे कारण गुरु परंपरा आपली फार मोठी परंपरा आहे। भारताला जागतिक दर्जा जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये आध्यात्मिक गुरु का म्हटलं जातं त्याचं कारण म्हणजे भारताला मिळालेला तथागत गौतम बुद्धाचा वारसा, भारताला मिळालेला वर्धमान महावीराचा वारसा, भारताला मिळालेला महात्मा बसवेश्वराचा आध्यात्मिक आणि लोकशाही मूलक वारसा। म्हणजे भारतामध्ये गुरु नानक असतील किंवा हे जी काही महापुरुष आहेत त्यांनी जी काही आयडियोलॉजी दिलेली आहे या देशाला हे सर्वश्रेष्ठ अशी आहे। ही तत्वज्ञान जे आहे हे तत्वज्ञान गुरु परंपरेमधून आलेलं असल्यामुळे भारतामध्ये गुरु परंपरेला विशेष स्थान आहे। भारतातल्या गुरुची परंपरा चालवणाऱ्या वारसदारांची आजची काय स्थिती आहे, आज यावर बोललं पाहिजे। आज खरं तर शिक्षकाबद्दल कृतज्ञ भावना व्यक्त व्हावी, विद्यार्थ्यांनी करावी असं जर शिक्षकाला वाटत असेल तर आमच्यातला शिक्षक आज जिवंत आहे का? आमच्यातला शिक्षक आज पराकोटीची ती त्याग करून तयार झालेली आमची मूर्ती आहे का हे पाहणं आज नितांत गरजेचं आहे। आजच्या दिवशी प्रत्येक शिक्षकाने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। खरंच आम्ही शिक्षक आहोत का? आणि जर आम्ही शिक्षक असू तर चांगला शिक्षक होण्यासाठी, चांगला गुरु होण्यासाठी जो त्याग लागतो, जो संयम लागतो, जे षड विकारावर विजय लागतो, जे वाचन लागतं ते आज आम्ही करतोय का? जे चिंतन लागतं ते आम्ही करतोय का? आज हे पाहिल्यानंतर अत्यंत दुःखद परिस्थिती आहे। आज शिक्षकांनाच म्हणावं लागतंय मोबाईलचा वापर कमी करा। मोबाईलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुंतलेला शिक्षक विद्यार्थ्यांना दृष्टी देईल का? निश्चित आम्ही पोरांना शिक्षणामधून षटकोन शिकवतो, चौकोन शिकवतो, त्रिकोण शिकवतो, पण या नवीन पिढ्यांना जगण्याचा दृष्टिकोन शिकवण्याची भूमिका शिक्षकांनी आपल्या हातात घेतली पाहिजे। पण आज ती भूमिका घेताना शिक्षक दिसत नाही। आज निश्चित खेद वाटतो। शिक्षण क्षेत्रामध्ये मागील 18-20 वर्षापासून आम्ही काम करत असताना आलेला तो अनुभव आहे। एक काळ असा होता शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी अगदी विनम्र व्हायचे, शिक्षकांना हॅपी टीचर्स डे म्हणायचे, शिक्षक दिनाच्या कितीतरी शुभेच्छा यायच्या, ग्रीटिंग कार्ड यायचे, लेकर आपल्या मोडक्या तोडक्या शब्दामध्ये, मोडक्या तोडक्या अक्षरामध्ये वहीच्या पेजवर लिहिलेला तो शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कुठे? आणि मोबाईल मध्ये एखादा फोटो टाकून, एखादं मोबाईल मधलीच नकली लिपी टाकून हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्या शुभेच्छा कुठे? गुरुकुल पद्धतीपासून आलेला हा गुरुचा महिमा आजच्या दिवशी वर्णन करत असताना शिक्षकांच्या पुढे फार मोठी आव्हानं आहेत। त्या आव्हानाला समोर जात असताना शिक्षकांनी निश्चितच तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना आपण आपल्या परंपरेला धरून अवलंब केला पाहिजे। आपली गुरु परंपरा श्रेष्ठ असताना किती शिक्षक आज व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत। म्हणजे शिक्षकांनाच व्यसन करू नका म्हणण्याची वेळ येत असेल तर दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शिक्षण पद्धतीचं। म्हणजे शिक्षक हा निश्चितच अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व असला पाहिजे आणि आज ते पैलू शिक्षकामध्ये पडण्यासाठी वाचन महत्वाचं आहे। आज ग्रंथ वाचन संस्कृती संपली। शिक्षकांचीच पावलं वाचनालयाकडे जात नाहीत। शिक्षकाच्याच घरी पुस्तकाचं कपाट आपल्याला दिसत नसेल तर मग शिक्षकाचं घर कधीही सपाट होईल आणि तो शिक्षक ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो ते विद्यार्थी स्वतःच्या पायावर कसे उभे टाकतील? म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपलं आत्मपरीक्षण करण्याची आजची वेळ आहे। एक शिक्षक म्हणून आम्ही कुठे चुकतोय का? आम्ही खरंच नव्या युगाचं गाणं गात आहोत का? येणाऱ्या पिढ्यांना जे काही नवीन देणं आहे ते देत असताना आमच्याजवळ खरंच ते अस्सल बियाणं आहे का? आम्ही तर ते बियाणं आम्ही रुजवू आणि मग येणाऱ्या पिढ्या ह्या सक्षम असतील, चांगल्या असतील,
तरुणांना घडवत असताना शिक्षण क्षेत्र अतिशय पवित्र क्षेत्र बनलं पाहिजे, ते व्यावसायिक होता कामा नये। आज व्यावसायिक मोठमोठे उद्योगपती नंबर 2 ज्यांना म्हणतो आपण, ते सगळे शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला अगदी छाती ठोकपणे वावरताना दिसतात। हे शिक्षण पद्धतीला लागलेला सगळ्यात मोठा कलंक आणि कीड आहे। ते कीड आणि कलंक काढून टाकायचं असेल तर शिक्षकांनीच भारताचं भविष्य स्वतःच्या खांद्यावर सक्षमपणे घेण्यासाठी तयार झालं पाहिजे। आणि आजच्या शिक्षक दिनापासून तसा आपण संकल्प करूया, बुद्ध, बसव, शिव, फुले, शाहू, आंबेडकर ही जी विचारधारा आहे, या विचारधारेला पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम होऊया। तसा संकल्प करून सगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या सर्व काम करणाऱ्या या प्रियजनांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।